काय मग मंडळी, गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी काही गोड करायचं असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच. कुकरमध्ये ही रेसिपी आज आपण बनवतोय. त्यासाठी कुकरमध्ये 4 चमचे तूप घालूयात. तूप व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं. त्यामध्ये आवडीनुसार आपण सुकामेवा घालणार आहोत. तर यामध्ये मी मनुके घेतलेले आहेत, काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत. आता हा सुकामेवा आपण 2 मिनटं परतून घेऊयात. आता हा सुकामेवा परतून झाला की यामध्ये मी सुकं खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. आता सुकामेवा काढून घ्यायचा आणि राहिलेल्या तुपावरती आपल्याला 1 वाटी लापशीचा रवा घ्यायचा आहे. व्यवस्थित निवडून घ्यायचा आणि तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा. ही लापशी बनवण्यासाठी मी दुसरीकडे 1 वाटी लापशी रव्यासाठी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला छान असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता आपला लापशी रवा छान भाजून झाला आहे. तर त्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूयात. आता पाणी घालून झाल्यावर चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता ही लापशीचा रवा जो आहे तो आपण 3 शिट्या करून शिजवून घेणार आहोत. तर इथे 3 शिट्या झाल्या. तुम्ही पाहू शकता मस्त असा लापशीचा रवा दाणेदार असा शिजून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे. आता व्यवस्थित असं आपण पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत. आता यामध्येच आपल्याला लगेच वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला इथे 2 मिनटासाठी वाफ आणायची म्हणून मी इथे झाकण लावून घेतलेलं आहे. आता झाकण काढून यामध्ये सुकामेवा घालायचा आणि ही लापशी जी आहे ती गरम गरम सर्व करायची. तर मंडळी, आज गुरुपौर्णिमा विशेष तुमच्याकडे गोडाचा कोणता नैवेद्य आहे हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि आजची माझी ही लापशीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.